आणि फायनली मित्रांनो, जी आतुरता होती तिथे आपण पोचलेलो आहोत. समजलं तुम्हाला स्टेशनला खाली उतरल्यावर मी कुठं नेमका पोचलो आहे. आणि लास्ट आणि शेवटचा स्टेशन आपला पुणे वंदे भारत सुपरफास्ट. आणि फायनली मित्रांनो, आपला चेंजिंग वगैरे सगळं झालेलं आहे, बघू शकता. आणि आता आपण आलो आहे आता कोल्हापूरमध्ये. मुंबई, पुणे, सातारा करत आता डायरेक्ट आलो आहे कोल्हापूरमध्ये. आणि चाललो आहे सर्वप्रथम सकाळ पहिलेच आई अंबाबाईच्या दर्शनाला. तिथे गेल्यानंतर दर्शनाचे काही व्हिडिओज किंवा फोटोज मंदिराचे मी टाकीन. चला तर मग. आणि अंबाबाईच्या दर्शनानंतर बघूया शाहू पॅलेसला जाता तर मग तिथं भेट देऊ. आणि नंतर मग आपण तसंच परतीचा प्रवास लगेच रात्री करणार आहोत. खूप मजा येते रात्रीच्या ट्रेनमध्ये. मारामारीपर्यंत विषय होता, भांडणं जोरात झाली होती. आणि तुम्हाला कोल्हापूर रायगड. आता गर्दी असेल का ज्या मंदिरात? त्यामुळे गर्दी कमी आहे. पर्यटक आहे की आता काय पावसा पाण्याचं पर्यटक येतात. हो. सो फायनली आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट चौकात. आणि आपण चाललो आता मंदिराच्या दिशेने. वाटचाल आपली सुरू झाली आहे. आणि समोरच तुम्हाला दिसत असेल लांबून भगवा झेंडा फडकतो आहे, तोच आपला मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि मुद्दाम चालत निघालो आहे कारण की आजूबाजूचा परिसर किंवा कोल्हापूर हे शहर मला बघायचं होतं जरा. आणि आपण पोचलो आहे आपल्या आई अंबाबाईच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. बघू शकता आपण चाललो आहे आतमध्ये, प्रवेश घेतलेला आहे. ऐतिहासिक स्थळांवरती जायची एक वेगळीच मजा असते किंवा एक वेगळाच हा अनुभव असतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक मेडल विजेते खाशाबा जाधव यांचं हे स्मारक या ठिकाणी उभं आहे. आणि सोबतच 2024मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये आपले महाराष्ट्राचे कोल्हापूरमधले स्वप्नील कुसाळे यांनी देखील मेडल मारलं होतं. यांचीसुद्धा या ठिकाणी नोंद केलेली आहे. आणि आपण चाललो आता मंदिराच्या दिशेने. सो आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. ही दुकानं लागली आहेत, अजून सकाळची वेळ होती म्हणून दुकानं उघडली नाहीत. आपण चाललो आहे समोर दिसतो तो आपल्या आई अंबाबाईचा आहे महालक्ष्मीचं मंदिर, बघू शकता. इकडे बाजूला एक पोलीस चौकी आहे. आणि फायनली आतमध्ये प्रवेश मिळाला आहे. आणि सोबत एक कमळाचं फूल, एक देवीला वेणी आणि आपण एक छोटासा हार घेतलेला आहे. सो बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि ही कलाकृती मंदिरावरची. एक बाजूला एक
सुंदर असं एक नवीन मंदिर उभारतं आहे आता. जुनं तर आहेच, पण बाजूला एक नवीन उभारतं आहे, त्याचीसुद्धा कलाकृती दाखवली आहे मी पुढं. बघू शकता जास्त गर्दी नसल्यामुळे आपलं दर्शन पटकन झालं. जास्त लाईनीत उभं राहायची गरज लागली नाही, तुम्ही बघू शकता. नंबर में फोन में क्यों जाए दूसरे को फोन लगी आणि आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. सो आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी कॅमेरा बंद करायला सांगितले, म्हणून मी कॅमेरा बंद केला. आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. आणि सुंदर असं इथं बांधकाम वगैरे चालू होतं नवीन मंदिराचं. हे एक नवीन मंदिर इकडं उभारतं आहे, तुम्ही बघू शकता. लाकडाचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि सुंदर अशी सुबक कलाकृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या बांधकामावरती बाजूला एक महापूजा चालू होती आणि हा बाजारपेठेचा दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्या ठरल्याप्रमाणे कोल्हापूरच्या आपल्या आई अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे. आणि चौलीकडं फिरलो आहे मी. खूप सुंदर अशी कलाकृती मंदिरावरती आहे, बघू शकता. चला निघतोय मी आता, बाहेर जातोय, बघूया. पावसाची हजेरी. आणि थोडासा जरा जास्तच पाऊस आल्यामुळं आपली छत्री पण उडायला लागली, म्हणून मी आलो पोलीस स्टेशनच्या छताखाली उभा राहिलो होतो. थोडासा इथं उभा राहिलो आणि परत आपण निघालो आहे आपल्या वाटेवर. आता आपण चाललो आहे शाहू पॅलेसला. मुद्दामच रिक्षा केली नाही, जरा आम्हाला बघायचा होता की कोल्हापूरचा हा परिसर, इथल्या सर्व सुखसुविधा किंवा घरांची रचना वगैरे. थोडासा आर्ट्सचा विद्यार्थी असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायची आम्हाला सवय आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. आणि तुम्ही बघू शकता आता आपण छत्रपती शाहू महाराज पॅलेसच्या खूपच जवळ पोचलेलो आहोत. आणि मध्ये एक टपरी लागली म्हणून थोडासा पाऊस पडला होता, म्हणून आपण नाश्ता केला. गरमागरम चहा मस्तपैकी करून आपण आता पुढे निघतो आहे. आणि फायनली आपण न्यू छत्रपती शाहू महाराज पॅलेसजवळ पोचलो आहे. आता तुम्ही तिथला दृश्य बघू शकता. कोल्हापूरमध्ये भरपूर पाऊस भाऊ. मित्रांनो, आता आपण चाललो आहे छत्रपती शाहू महाराज पॅलेस. आणि हा तिकडे जाण्याचा रस्ता आहे. तिकडे गेल्यावरती मोबाईल अलाउड नाहीत, म्हणून मी मोबाईल इथंच बंद करणार आहे. तसा आपला मोबाईल स्विच ऑफ होत आला आहे. मी पॉवर बँक सोबत आणली, पण चार्जिंग केबल आणायला विसरलो, अशी गत झाली. ही बघा इथं दिसते आपल्या तोफ. तो स्मारकही आहे, 2 तोफ आहेत. हा बघा मित्रांनो, पण इथे एक भला मोठा तलावसुद्धा भेटलेला आहे. आता आपला रस्ता पुढे पॅलेस आहे. आणि आपण फायनली आता निघालो आहे आपल्या परतीच्या प्रवासाला.
संध्याकाळची 6:30 वाजलेले आहेत. कोल्हापूर रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता. आणि थोड्याच वेळात आपली ट्रेनसुद्धा येणार आहे. मध्ये व्हिडिओ पॉज केला होता आणि आता बघू शकता तुम्ही ट्रेनसुद्धा आलेली आहे आणि आपल्याला जागा मिळाली आहे. सो बघू शकता, ही बघा माझी बॅग आणि ही आपली सीट. नो टेन्शन. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. कोल्हापूर ते रोहा. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर खरं तर माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली होती. पॉवर बँक तर मी घरानं आणला होता आणि केबल आणायला विसरलो होतो. तिथं कोल्हापूरमध्ये आल्यानंतर घेतली आपण. आणि आता निघालो आहे आपण आपल्या मार्गावर. तो उद्या सकाळी आता बसलो आहे. उद्या सकाळी पोचू आपण मुंबईमध्ये 7:30 आणि 11-12 वाजता असू आपल्या रोहामध्ये. सो मी जे काय मला तर शाहू पॅलेसमध्ये गेलो होतो, त्या शाहू पॅलेसचा एकही फोटो किंवा व्हिडिओ मला टाकता आली नाही किंवा टाकायला मिळाली नाही. ठीक आहे, आपण जेवढं जे काय फिरलो किंवा जिथे कुठे गेलो आहे त्याचा आपण व्हिडिओ वगैरे आपण टाकणार आहोत. नक्की बघा, सर्वांनी लाईक करा आणि ही कशी वाटली माझी सोलो ट्रिप नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोल्हापूरच निवडलं का, कारण की बरेच वर्ष मला त्याच्यावरती की आई अंबाबाईचं दर्शन घ्यावं आणि आई अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे. शाहू पॅलेसला पण आपण गेलो, परत ज्योतिबालासुद्धा आपण जाणार होतो इथून. आणि शाहू महाराजांनी जो भारतातला पहिला आखाडा कोल्हापुरामध्ये जो चालू केला होता तो पण आपण बघायला जाणार होतो, पण काही कारणास्तव आपण जाता आलं नाही. आणि ज्योतिबा महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर असं म्हणतात की गुलाल वगैरे उजळतात, तर मग आपल्याला तेवढं कपड्याचं एक जोड नव्हते. परत इकडनं आपल्याला कोल्हापूरवरून मुंबईला यायचं होता. मग फायनली आपली ही सोलो ट्रिप कंप्लीट होते. उद्या आपण भेटावं सकाळी रोहामध्ये आपल्या. ट्रेन आपली मी म्हणाल की साहिल रात्रीचा प्रवास होतो, तर मग स्लीपर बुक का नाही केलीस, तर मी करत होतो, प्रयत्न चालू होते माझे, मला जमलं नाही ते. शेवटीला जनरलचा आपला पर्याय आपण निवडला. शेवटी ही कार्यक्रम झाल्यानंतर ही माझी एक सोलो ट्रिप जी मी काढली, एक मानसिक थकवा जो जाणवत होतो आपण दूर करण्यासाठी एक कोल्हापूर आपल्याला निमित्त मिळालं आणि आई अंबाबाईचं मंदिर आपल्याला मिळालं. सो आपण ही ट्रिप आपली पूर्ण केलेली आहे आणि आपण निघालो आपल्या पुन्हा रोहाकडे. शेवट कोल्हापूरचा स्टेशन आणि डायरेक्ट भेटू CSMTला. काल रात्री दुपार भांडणं झाली होती ट्रेनमध्ये, बघण्यासारखी होती, पण ती आपल्याला रेकॉर्ड करताना आली, कारण की सार्वजनिक डबा असल्यामुळं किंवा कुणाचं काही वैयक्तिक पर्सनल असतो किंवा व्हिडिओ कशाला काढतो तर काय ते वादावाद होती, म्हणून आपल्याला ती माझ्या दाखवताना आली. किंवा तो प्रवास रात्रीचा एकदम जबरदस्त झाला. 1:30 वाजता झोपलो मला असं वाटतं आणि सकाळी उठलो 7ला. तर सकाळी 7ला उठल्यानंतर पण तिथं भांडणं. आता आपली एक ट्रेन चालू झाल्यानंतर मी तुम्हाला काही शॉर्ट दाखवेन. रात्रीचं काही दिसत नाहीच तसं पण. आणि मग डायरेक्ट उद्या सकाळी CSMTवरती तुम्हाला गुड मॉर्निंग करेन. चला, आणि आपला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ट्रेन सुरू झालेली आहे. ट्रेनमध्ये जे हे वाजवत होते आणि जे बोलत होते त्यांचा मुलगा होता, त्यांची फॅमिली होती मला असं वाटतं आहे, मुली वगैरे होत्या आणि त्यांच्या बायका पण होत्या. दोघंजणं ढोलक वाजवून गाणी पण बोलवते. कला चांगली होती त्यांच्याकडे, परंतु हातपाय चांगले असताना पण आपण असं ट्रेनमध्ये ढोलक वाजवून आणि बोलणं आणि पैसे मागणं लोकांकडनं कितपत योग्य आहे? मला तर योग्य वाटत नाही. म्हणजे ज्याची ज्याची मर्जी आणि ज्याचे ज्याचे विचार. सो आपण कल्याण सोडलेलं आहे आणि आपण निघालो आहे. हे तुम्ही बघू शकता. ठाण्याला पोचल्यानंतर ठाण्याला उतरलो मी आणि तिकडे जास्त मला व्हिडिओ काढताना आली. डायरेक्ट मी लोकलमध्ये बसलो, लगेच ट्रेन मिळाली मला आणि ट्रेनमधला थोडासा प्रवास शूट केला आणि डायरेक्ट आपण उतरणार आहोत दिव्याला. सो हा दिव्याचा
स्टेशन आहे, जंक्शन आहे हा. आणि तुम्ही बघू शकता 7:30 वाजता मी बरोबर दिवा जंक्शनला पोचलो. हा तिथला परिसर तुम्ही बघू शकता. सो नमस्कार मंडळी. कोल्हापूरवरून डायरेक्ट थेट आपण आपल्या मी CSTला नाही गेलो, इकडं दिव्याला आलो. कारण की मागच्या वेळेस CSTवरून मी हीच ट्रेन पकडली होती, तेव्हा जाम धांदल झाली होती. पण मी आता इकडं आलो आणि दिव्यावरून आता ही ट्रेन पकडतो आपली, म्हणजे जेणेकरून आपला प्रवास सुखाचा होईल. आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता दिव्याच्या स्टेशनवरती आहे. जबरदस्त मजा आली या सोलो ट्रिपला. पहिली गोष्ट म्हणजे जाऊन एकदम कोल्हापूरला पहिल्यांदाच एवढा गेलो एकटाच घरापासून लांब आणि एवढा प्रवास करत. प्रवास ट्रेननेच होता, पण जवळजवळ एक 38 तास प्रवासाला लागले. आणि एवढा मी बाहेर होतो. खरोखरच एक म्हणजे पहिल्यांदाच एकटं जाणं म्हटल्यावर तर काही ना काहीतरी वाटतंच मनामध्ये. आणि खरंच खूप चांगलं पहिले हिला बोलून राहू द्या, हिला बोलून घेऊ द्या. आणि मी असा कधीच कुठे गेलो नव्हतो, पहिल्यांदा हिंमत केली मी आणि गेलो आहे. जाऊन पहिले अंबाबाईचं दर्शन घेतलं आपण ते गेल्यानंतर. आणि नंतर मग शाहू पॅलेसला भेट दिली होती आपण. पण शाहू पॅलेसमध्ये गेल्यानंतर आपली मोबाईलची बॅटरी संपली. आणि ज्योतिबालासुद्धा आपण जाऊ शकलो असतो, पण तिथं भांडारा वगैरे बोलतात, त्यामुळे आपण तिथं जाऊ शकलो नाही. कारण की आपल्याकडं एक्स्ट्रा कपडे नव्हते आणि आपल्याला लगेच परतीचा प्रवास होता. म्हणून मी ज्योतिबाला गेलो नाही. पण नक्कीच फॅमिलीसोबत ज्योतिबा दर्शन असेल किंवा पानाला गड असेल, या सर्व ऐतिहासिक स्थळांना, परत राजश्री शाहू महाराजांचा भारतातील पहिला आपला कुस्तीचा आखाडा त्या ठिकाणी असेल, तिथं आपण जाऊ, परत एकदा भेट देऊ, मस्त एन्जॉय करू. सर्व बघून आलो. कोल्हापूर मी रिक्षाने तर अजिबात फिरलो नाही, मी फक्त अंबाबाईच्या मंदिरापर्यंत जायचंपर्यंत रिक्षा केली होती. त्यानंतरला मी पूर्ण चालतच फिरलो. सगळे तिथले म्हणजे कोल्हापूर आपला जी सिटी आहे किंवा रस्ते वगैरे, त्या सुखसुविधा या सगळ्या बघतच रस्त्याने मी जात होतो. खरंच खूप मस्त वाटलं. कोल्हापूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रगती होत चालली. स्टेशन पण चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे. सुंदर. एक खूप दिवसांची इच्छा होती की बाबा आपण जाऊन येऊया एखाद्या ट्रिपला किंवा कशाला तरी जाऊन येऊया अशी. आणि फायनली ते आपण गेलो. जरा मानसिक थकवा दूर झाला आपला. आणि आता असं मला बरं वाटतं की बाबा मी जाऊन आलो. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. ही माझी छोटीशी सोलो ट्रिप कशी वाटली ती नक्कीच सांगा कमेंट करून. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आपली गाडी बघू शकता तुम्ही लागलेली आहे. हीच ती आपली गाडी. आणि आपली सीट दाखवतो. आणि आपली ट्रेन या ठिकाणी सुटलेली आहे दिव्यावरून. सो भेटूया आता रोहाला. आणि बाजूला बसलेले प्रवासी रत्नागिरीचे होते. फुल कॉमेडी वगैरे, त्यांची बोली भाषा वगैरे बोलून हसायला वगैरे येत होतं. मजा आली भरपूर दिवा ते रोहापर्यंत पण. आणि तुम्ही बघू शकता आपण रोहामध्ये पोचलो 11 सव्वा 11पर्यंत. आणि सगळीकडे पाणीच झाला होता. खारापटी साईडचा एरिया आहे. आमचा कॉलेजही इथंच आहे, डॉक्टर श्री देशमुख कॉलेज रोहा. समोर बघू शकता तुम्ही नवीन उड्डाणपुलाचं काम चालू आहे. आणि सगळीकडे पाणीच झालं आहे. अक्षरशः गाड्या देखील अर्ध्या जायत होत्या. आणि बघू शकता खरंच सगळीकडे पाणी. आणि हा आमचा समोर दिसतो तुम्हाला कॉलेज. ह्या कॉलेजवरती मी झूम केलं आहे, जरा बघा.
पूर्ण पाणी गेटपर्यंत आलं आहे आणि अर्धा माणूस बुडेल इतका पाणी त्या ठिकाणी झालेलं आहे कॉलेजमध्ये. तो बघा, ती ही आमची समोरची दिसते ती एंट्री आहे कॉलेजची. तो बघा दिसतंय तुम्हाला. सो आणि अशा प्रकारे आपण आपल्या रोहामध्ये पोचलो आणि तुम्ही बघू शकता की इथं काय उलटा पालट झाली आहे. जाताना असं बिलकुल नव्हतं, पण आता पूर्ण पाणी भरलेलं आहे आपल्या रोहे नगरीत. सो मी आता निर्णय घेतला आहे की मी चालणार 15 मिनिटं का होईना, पण मी चालणार आणि तिथून मी घरी जाणार. चला भेटूया आपण नंतर. आता मी तर मोबाईल बंद करतो आहे. एक छत्री आणि छत्री सांभाळायला लागेल, कारण की इथं काय दिसतंय आपल्याला. चल बाय. पुन्हा एकदा मंडळी, पाऊस कमी आल्यावर मी मोबाईल काढला आहे बाहेर आणि तुम्ही बघू शकता ही आपली नदी तिकडं जरा बघण्यासारखा होता मगाशी, पण आपल्याला बघू शकता इकडं सांगड्याचं मंदिर दिसतं आपल्याला. सांगड्याचं मंदिर, शंकराचं मंदिर आहे तिथं आणि खाली इकडं आपल्या देवीचं आहे. तसेच ते सांगड्याचं गाव आणि ती दिसते हिरवी पाण्याची टाकी. तिथल्या एका ज्या मित्रांनी मला हे मार्गदर्शन केलं की तू हा मार्ग निवड, फुलाला पाणी आलं तर तू हा मार्ग निवड आणि ह्या मार्गावर ना तू पुढे जा, असं त्याने मला सुचवलं. सोबत आता आपण पोचलो इकडनं असते पुढे जाऊन एक गावात. आता तुम्हाला घरं इथनं सुरू होतात आणि तिकडं पण तुम्हाला बघायला भेटतील डोंगरात थोडीशी. आणि आपण असं चाललो आहे पठडीवरनं. वाट लग गई है वाट. असा सगळा प्रसंग ओढावलेला असताना आम्ही हा मार्ग निवडलेला आहे आणि आता आपण बघू शकता इकडे नदी पैकी झाली लक्षात द्या मला. आणि तिकडे तो मोठा पूल पण आपण ज्या पुलावर जाणार तो पण पूर्ण बुडायला आला आहे, पण आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू. माझा भाव गाडी घेऊन येतोय तिथं, तुम्ही इकडं बघू शकता. थांबा, हा बघा. आणि आता एक ट्रेन आले हॉर्न वाजवत, तर मी मोबाईल ठेवतो. चलो पटरी, टाटा अँड बाय बाय. आपण पोचलो आपल्या मेन उद्दिष्टावरती. आपल्याला लागले आहेत पायऱ्या खच्च्या खच्च्या खच्च्या. आता तुम्ही बघू शकता इथं सुरू होतं उडजाण्याचा गाव. तुम्ही बघू शकता पण फुल पाणी. या फुल पाणी आलेलं आहे, बघू शकता. हा जो मेन रस्ता आहे आणि तुम्हाला दाखवतो शेवटचा थरार आपला. या बघू शकता पाणी कसला सुसाट चालू आहे. आणि हा बघा, दिल की धडकन तेज हो गई है अभी. ये देखो, मी चालतोय रस्त्याला चालतोय. आणि हा आपला भगवा डावला न फडकताना. पण मोडली आपली बघा. आणि फायनली आपण गाडीवरच आता आपण चाललोय घरी. भाऊ गाडी घेऊन आलेला आहे आणि आपण आता पेट्रोल टाकलं गाडीत आणि नीट निघालेलो आहोत आपल्या घरच्या रस्त्याला. पाऊस असल्यामुळे थोडासा व्हिडिओ बंद करतो आता मी, जाम पाऊस येतोय. आणि शेवटी आपण सुखरूप आणि व्यवस्थित आपल्या घरी पोचलेलो आहोत. आणि ह्या पावसातून कुणीही बाहेर जाऊ नका, घरात राहा, सेफ राहा
आणि पावसाचा आनंद घ्या.